विशालदादांच्या विजयासाठी वंचितच किंगमेकर, युवा नेते इंद्रजितदादा घाटे. वंचितच्या पाठिंब्याने जनतेच्या मनातील खासदार, विधानसभेतही वंचितची भूमिका निर्णायक ठरणार. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ होते. म्हणूनच सांगली लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करून विशाल विजय झाला. मिरजेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका सभेनंतर विशाल विजयाची खात्री झाली होती. यावरून जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अबाधित असल्यानेच निकालावरून दिसून आले आहे. आगामी विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीचं किंगमेकर असणार आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजितदादा घाटे यांनी केला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 1 लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. प्रचंड चुरशीची आणि देश पातळीवर चर्चेची ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाला सत्तेपासून दूर रोखण्यात यश आले आहे. विशालदादांना वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला असून विशालदादांच्या विजयात वंचितचा मोठा वाटा आहे. मागील निवडणुकीत 3 लाख मते घेणाऱ्या वंचितने यंदा विशालदादांसाठी झोकून देऊन काम केल्यामुळे निवडणुकीत चित्र पालटल्याचा दावा इंद्रजितदादा घाटे यांनी सांगितला आहे. जिल्ह्यातही वंचितची ताकद अबाधित असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सर्वही 8ही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी लक्ष घालणार आहे. विशेष मिरज विधानसभा मतदारसंघात इंद्रजितदादा घाटे यांच्या माध्यमातून लढा उभारला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक असणार आहे, असे घाटे म्हणाले. सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार विशालदादा पाटलांचा विजय झालाय, त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आज सांगलीकर जनतेनं हा लोकशाहीचा विजय आहे, हा ऐतिहासिक विजय आहे. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र, सांगली जिल्हा जनता याच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. हा जनतेच्या मनाचा खासदार हा विशालदादाच्या रूपाने सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. तर मी सर्व सांगली जिल्ह्याकर